या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधत 100 दिवस कृती आराखड्याअंतर्गत कोल्हापुरात वृद्धाश्रम, दिव्यांग शाळा अशा 16 ठिकाणी धर्मादाय रुग्णालय आपल्या दारी हा उपक्रम पार पडला. या आरोग्य शिबिरात वरिष्ठ अधिकारी, डॉक्टर्स आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रम व जागतिक आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर धर्मादाय रुग्णालय आपल्या दारी हा नाविन्यपूर्ण उपक्रम पार पडला. सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय कोल्हापूर व धर्मादाय रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील वृद्धाश्रम, मतिमंद व मूकबधिर मुलांच्या शाळा, दिव्यांग मुलांची शाळा अशा एकूण 16 ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या कार्यक्रमाला धर्मादाय सह आयुक्त निवेदिता पवार, उपआयुक्त शरद वाळके, सहाय्यक धर्मादाय आयुक्त आयुर्वेदाचार्य डॉक्टर चंद्रमुखी गरड, प्रमुख पाहुण्या कांचनगंगा सुपाते जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मातोश्री वृद्धाश्रमात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी अध्यक्ष पाटोळे यांनी वृद्धांच्या समस्या मांडल्या. त्यानंतर डॉक्टर चंद्रमुखी गरड यांनी वृद्धांनी आजारपणात घ्यावयाच्या काळजीविषयी मार्गदर्शन केले. धर्मादायसह आयुक्त पवार यांनी वृद्ध हे आपलेच आईवडील आहेत आणि आम्ही त्यांच्यासाठी सदैव उभे आहोत असे सांगितले. या कार्यक्रमासाठी संकल्पना धर्मादाय आयुक्त अमोघ गलोती यांची असून मार्गदर्शन निवेदिता पवार यांचे लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरीक्षक जावळे यांनी केले तर भुईबर आणि डॉक्टर क्षीरसागर यांनी आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली.